नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. भारत हा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र यावं यासाठी टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली. गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू हे पुणं ठरलं आणि या पुण्यात अशी अनेक मंडळं आहेत जी सामाजिक भान जपत आहेत. आज आपण अशाच एका मंडळाची माहिती घेणार आहोत, जे कसबा पेठेत स्थित असलेलं त्वष्टा कासार मंडळ. दरवर्षी त्वष्टा कासार यांची मिरवणूक आगळीवेगळी असते. यावर्षी त्यांनी मिरवणुकीत मर्दानी खेळ तसेच गणरायाची मिरवणूक एका आर्टिफिशियल हत्तीवर बाप्पाची मूर्ती ठेवून प्राणीमात्रांचं संरक्षण करा हा संदेश गणेश भक्तांना दिला. मर्दानी खेळांमध्ये काही परदेशी युवतीही सहभागी झाल्या. त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे. आता आपण जाणून घेऊया त्वष्टा कासार मंडळातील पदाधिकाऱ्यांकडून या मंडळाविषयी. त्वष्टा कासार समाज संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या देखाव्यामध्ये आपण हा बघितलाय सामाजिक उपक्रम राबवण्याचा देखावा केलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय की वृक्ष वल्ली सगळे सोयरे आम्हा, हे जे आपले सगळे सोयरे आहेत हे आपल्यापासून दुरावत चाललेले आहेत. त्यांच्या आदिवासावर आपण अत्यंत आक्रमण केलेलं आहे आणि त्यांचा आदिवास हा संपत चाललेला आहे हे आपल्याला तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं. आणि याचा आधार घेऊन मंडळाने देखावा उपस्थित केलेला आहे. या देखाव्यामध्ये प्राण्यांना वाचवा, जंगल वाचवा हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मंडळाने केलेला आहे. याच्यात आपण बघितलं की बऱ्याच प्रजाती त्या नष्ट व्हायच्या बेतात आहेत. भविष्यामध्ये आपल्याला हे फक्त चित्रामध्येच दिसतील आणि म्हणून त्याचं जागरण करण्यासाठी हत्ती वाचवा हा या ठिकाणी संदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव वाचवा. आपल्याला या ठिकाणी आनंद होतो की आपण जे बघता की आपण जे 10 दिवसामध्ये गणेशाची या ठिकाणी आराधना केलेली आहे, या गणेशाला देखील या गजाचं रूप या ठिकाणी मुख लावलेलं आहे आणि ते जे मुख आहे आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे. बुद्धीची देवता असल्यामुळे आपण या ठिकाणी त्याची पूजन करत असतो आणि म्हणूनच गणपतीच्या बरोबर आपण हत्तीच्या वर या गणपतीचं विराजमान करून या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि सर्व स्तरामध्ये लोकांना आपण संदेश देत आहोत की प्राणी वाचवा, झाडे वाचवा, जंगल वाचवा. आपण या ठिकाणी हे सगळे प्राणी वगैरे वाचवले तर आपलं जीवन सुखकर होईल हाच या माध्यमातून संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघितलं की ताकद कार्यकर्त्यांच्या बरोबर या ठिकाणी आमच्याकडं सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग या ठिकाणी होत असतो. त्याचबरोबर लहान मुलांबरोबर 3 वर्षाच्या लहान मुलांच्या बरोबरीने 70 वर्षाच्या 75 वर्षाच्या वृद्ध महिला, स्त्री, पुरुष या ठिकाणी सगळेजण सहभागी होत असतात. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की महिला ह्या कुरळक असतात. महिलांना सन्मान देण्याचं काम हे मंडळाच्या वतीने सातत्याने करण्यात येत असतं आणि त्याचीच प्रचिती या ठिकाणी आम्ही मिरवणुकीमध्ये देत असतो. सर्वात जास्त महिला या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. महिलांसाठी आपण या ठिकाणी बरेच उपक्रम राबवत असतो. अनाथ महिलांना देखील आपण या ठिकाणी निराधार महिला असतात त्यांना आर्थिक सहाय्य करतो. त्याचबरोबर नवोदित महिला ज्या असतात यांना घरगुती व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येतं. त्याचबरोबर शिक्षणासाठी देखील मंडळाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात येतं.
मर्दानी पथकातील काही युवतींशी आम्ही संवाद साधला. खरं तर हे एक वैशिष्ट्यच म्हणायला लागेल की परदेशी लोक आपल्या इथले संस्कार आणि आपल्या इथली संस्कृती जाणून घेतात आणि आपल्या लोकांसमोरच सादर करतात. जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा होता. माझं नाव आना आहे. मी इटलीची आहे. I joined Mardani Kel family because it's so fun, so much fun, and it's so interesting to me because it makes part of Indian culture, and I'm in love with Indian culture. First through dancing, and then I met this martial art. Before performing, I didn't know what I was going to live to expect. After that, I think that living it in first line with them, it was like reconnecting to my roots, to my soul. I believe in past lives, so I think that I know that it's so different from my culture. It's so far, but in some way, it reconnected with myself, with a part of myself. I started 1 year ago with them, but I just did 4 trainings before performing with them during Gampati. And this year I came 1 week ago, and we started the new skills and trainings. माझं नाव लटोया आहे. मी जर्मनीची आहे, and I came to Pune to learn about Mardani Khel and to perform with the Akhada in the Ganesh Utsav. And my message to all the ladies in the world would be: stay strong, know your self-worth, and learn some kind of sports, martial arts, any kind of self-defense class, because it will enhance your because it will give you courage, it will give you great self-esteem, and you will self-confidence, you will be stronger, and yeah, stay strong. नमस्कार, मी श्वेता पोटफडे, ट्वस्टाकासा समाज संस्थेची विश्वस्त. आपल्याकडे महिलांचा सहभाग वर्षभर खूप जोरात असतो. तसेच वर्षभरही कार्यक्रम खूप असतात आपल्याकडे महिलांसाठी. नवरात्रातही आरतीमध्ये रोज सहभाग असतो महिलांचा. परत तसेच वर्षभर महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. नवरात्रातही आपल्याकडे शिबिर असतात. ट्वस्टा महिला असते आपल्याकडे. परत मिस ट्वस्टा, मिसेस ट्वस्टा हे असेही वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. तसेच गणपतीमध्येही आपला सहभाग खूप मोठा असतो सर्व महिलांचा. यावर्षीही तसाच खूप जोरात महिलांचा सहभाग आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपल्याकडे 3 दिवस प्रदर्शन असतं महिलांसाठी. जे घरगुती उद्योग करतात त्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रदर्शन भरवतो. तसेच आपल्याकडे यावर्षी श्रावणसरी हा उपक्रम सुद्धा आपण महिलांसाठी राबवला होता. त्याच्यानंतर मंगळागौरीचा कार्यक्रम घेतला होता 1 दिवस. त्याच्यातही महिलांनी छान सहभाग दिला आणि प्रतिसादही खूप सुंदर दिला होता. तसेच पाककला स्पर्धाही घेतल्या होत्या आपण यावर्षीही. आणि परत आपण दरवर्षी असेच वेगवेगळे उपक्रम करत असतो. नमस्कार, मी तनुश्री बडके. मोठ्यांचा जसा सहभाग असतो तसाच लहानांचाही अतिशय सुंदरपणे आमच्या समाजात सहभाग असतो. यावर्षी श्रावणसरी असा लहान मुलांसाठी कार्यक्रम राबवण्यात आला होता. तसेच गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत लहानांसाठी छोट्या मोठ्या स्पर्धाही घेतल्या जातात. 26 जानेवारीला मोठ्या प्रमाणावर आमच्या इथे स्पर्धा असतात, जसे की चेंडूने ग्लास पाडणे किंवा इतर खूप सारे क्रिकेट वगैरे असे खूप सारे खेळ असतात.
नंतर कारल्याच्या इथे लहान मुलांसाठी शिबिरही असतं. तिथेही लहान मुलांचा खूप छानपणे सक्रिय सहभाग असतो. कारल्याच्या शिबिरात लहान लहान मुलांना तिथे ट्रेनिंग दिलं जातं की एखादा गड किंवा डोंगर कसा चढावा. तसंच लहान मुलांना छान एक्सपिरियन्स होतो की एकटं कसं राहावं आई वडिलांशिवाय. तिथेही कारल्याचा इथे असा छान अनुभव येतो. आणि गणेशोत्सवाच्या इथे लहान मुलांचा डेकोरेशन मध्ये खूप छान सहभाग असतो. शिबिरामुळे समाजात कसं व्यवस्थित वागावं, दुसऱ्यांशी कसं बोलावं हे त्या लहान मुलांना खूप लवकर समजतं. तसंच तिथे बौद्धिक स्पर्धा घेतल्या जातात, ज्यामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक किंवा बौद्धिक क्षमता वाढीस येते. या मंडळाचा फार फरक झालेला आहे. कारण जवळजवळ माझं लग्न झाल्यापासून मी आता 31 वर्ष या मंडळाचं काम करते. आणि पूर्वी एवढं म्हणजे प्रमाण नव्हतं असं गर्दीचं वगैरे, किंवा गर्दीचं प्रमाण नव्हतं, देखाव्याचं एवढं प्रमाण नव्हतं. आता प्रत्येक मंडळाचं देखाव्याचं आणि गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे. बरं, आमच्या मंडळाचं पण कार्यकर्ते पण खूप आता वाढलेले आहेत. मुलं त्यात आवडीने भाग घेतात. तरुण मुलं जास्त काम करतात तिथे आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतात. पूर्वी एवढं होत नव्हतं, पण आता फार त्यात फरक झालेला आहे. गणेश उत्सवाच्या परंपरेला कुठेही धक्का न लावता त्वष्टा कासार मंडळ गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेत आहे. ताकद कार्यकर्त्याची हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. या कार्यकर्त्याच्या बळावरच मंडळाने आजपर्यंत सामाजिक उपक्रमात भरभरून योगदान दिलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या